आजची आपली रेसिपी आहे लसूणी मेथी। त्यासाठी इथे मेथीची भाजी मी निवडून घेतलेली आहे आणि अशी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे। ही लसूणी मेथी खायला खूप टेस्टी लागते, गावरान टाईपची लागते। आपण गावरान पद्धतीने करणार आहोत, त्यामुळे ही खायला खूपच टेस्टी लागते। त्यामुळे नक्की करून बघा। अशी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची आहे। धुवून झाल्यानंतर आता याला फोडणी घालूया। लसूणी मेथी असल्यामुळे लसूण भरपूर वापरायचा आहे। मी 2 वेळा फोडणी घातलेली आहे। इथे पहिल्या फोडणीमध्ये कढईमध्ये लसूण टाकलेला आहे। लसूण लालसर झाल्यावरती त्याच्यात आपण भाजी टाकायची आहे। भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या लसूणमध्ये भाजी परतून घ्यायची आहे। पाणी सुकेपर्यंत परतून घ्यायची आहे 3-4 मिनिटे। पाणी सुकून झालेलं आहे भाजीचं। आता आपण एक वाटण तयार करूया। त्यासाठी मी 2 चमचे शेंगदाणे, 2 चमचे सफेद तीळ आणि 1 चमचा बेसन पीठ घेतलेला आहे। हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारीक। त्यानंतर दुसऱ्या पॅन मध्ये फोडणी घालूया। त्यासाठी तेलामध्ये 1 चमचा जिरे टाकले आहे। जिरे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये पुन्हा बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे। हा पूर्ण 1 कांडीचा लसूण आहे। लसूण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 लाल मिरच्या टाकलेल्या आहे। हे सर्व लालसर झाल्यानंतर एक बारीक कापलेला कांदा टाकलेला आहे। कांदा तेलावरती फ्राय झाल्यानंतर 1 टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथे आपण लक्षात ठेवायचं आहे की आपण मेथीची भाजी जेव्हा लसणाची फोडणी दिली तेव्हाही मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ विचार करून टाकायचं आहे। हे सर्व छान तेलावरती परतून घ्यायचे आहे। टोमॅटो चांगला शिजला पाहिजे। त्यानंतर आता आपण इथे पावडर मसाले टाकूया। काश्मीरी लाल मिरची 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि 1 चमचा धणे पावडर टाकून घेतली आहे। सर्व छान तेलावरती परतून घ्यायचा आहे। मसाला जळू द्यायचा नाही। लगेच आपल्याला इथे वाटण टाकायचं आहे। शेंगदाणे, तीळ आणि बेसनचं वाटण आहे। हे वाटण छान कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून सर्व मसाला काढून घ्यायचा आहे। छान तेलावरती हा मसाला परतून घ्यायचा आहे। इथे गॅस पूर्णपणे फुल ठेवलेली आहे। 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। थोडासा गरम मसाला टाकायचा आहे। पुन्हा सर्व चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आता हा आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण याच्यात फोडणी घातली होती ती मेथीची भाजी लसणाची फोडणीवाली, ती याच्यात टाकून द्यायची आहे। पुन्हा सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर याला पुन्हा 1 ते 2 मिनिटे वाफवून ठेवायचं आहे। सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी आणि सर्व मसाले एकजीव झाले पाहिजे, त्यासाठी छान मिक्स करून घ्यायचं आहे। या टाईपची भाजी करून बघा, खूप छान लागते। काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखं वाटतं। रोज रोज तीच मेथीची भाजी खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं। बघा तयार झाली आहे आपली लसूणी मेथीची भाजी। कसं छान तर्री आलेली आहे आणि किती मस्त दिसत आहे। ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकतात। तयार आहे आपली लसूणी मेथीची भाजी, त्यामुळे नक्की ट्राय करा। व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय। थँक्यू।